पुढची बातमी। बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी एसीबीने ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घराची तब्बल 10 तास झाडाझडती घेतली आणि त्यानंतर एसीबीने त्यांना रत्नागिरी जिल्हा बँकेच्या शाखेत नेलं। तिथे त्यांची बँक खाती आणि लॉकरची चौकशी झाली। दरम्यान राजन साळवी यांची एसीबी चौकशीनंतर आज रत्नागिरी शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर्स लावले गेलेत। कितीही त्रास दिला तरी एकच पक्ष असा उल्लेख या बॅनर्सवरती केला गेलाय। काल राजन साळवी यांच्या घरी एसीबीची रेड जवळपास 10 तास यावेळेला चौकशी सुरू होती आणि त्यानंतर आता रत्नागिरी शहरामध्ये या संदर्भातलं बॅनर युद्ध जे म्हणतो किंवा बॅनर वॉर जे ते पाहायला मिळतं। इथं रत्नागिरी शहरातल्या 2-3 ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर लागलेले आहेत ज्यावरून थेट राजकीय विरोधकांना हा इशारा देण्याचा एकंदरीत प्रयत्न झालेला आहे। वाघ एकेला राजा बाकी खेळ माकडांचा असा संदेश या बॅनरवरती प्रिंट करण्यात आलेला आहे। आणि अर्थात राजन साळवी ज्याप्रमाणे म्हणतात की मला कितीही त्रास दिला तरी मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच एकनिष्ठ राहणार, तशीच एक ओळ वरती दिसते ज्यामध्ये कितीही त्रास दिला तरी एकच पक्ष असा उल्लेख करण्यात आलेला आहे। अर्थात राजन साळवी यांची काल एसीबी चौकशी त्यांच्या घरी एसीबीचे अधिकारी दाखल झाल्यानंतर 10 तास चौकशी झाली। काही कागदपत्र काही माहिती जी ताब्यात घेण्यात आली आणि त्यानंतर अर्थात वरिष्ठांशी बोलून आम्ही या संदर्भातली पुढील कारवाई करू असं एसीबीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। अर्थात त्याचमुळं पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या असणार आहेत। नेमकं एसीबी कारवाईनंतर आता काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पण त्यानंतर हा एक बॅनरबाजीच्या माध्यमातून या एसीबी रेडनंतरचा दुसरा अंक तर सुरू झाला नाही आहे ना आणि एकंदरीत त्याबाबतची चर्चा आता सुरू झालेली आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।